नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं नीलम्स रेसिपी मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत डोशाची चटणी आणि रेशनच्या तांदळापासून एकदम कुरकुरीत असे मस्त डोसे। प्रमाण एकदम परफेक्ट आहे। जर हे प्रमाण वापरलं तर छान कुरकुरीत डोसे होतात। तुम्ही हे नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 3 वाटी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। रेशनचा जाड तांदूळ असतो तो घ्यायचा आहे। ज्या वाटीने तांदूळ घेतला त्याच वाटीने 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची, 4 टेबलस्पून चण्याची डाळ घ्यायची आहे। याने डोसा कुरकुरीत होतो। 1 टीस्पून इतकी मेथी घेतलेली आहे। बाकी ह्याच्यामध्ये मी पोहे वगैरे काहीच नाही घालणार। हे 3 ते 4 पाण्याने धुवायचे आहेत, कारण रेशनचे तांदूळ आहेत म्हणून 3 ते 4 पाण्याने धुवायचे। मग यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि हे 6 ते 7 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। 7 तासानंतर हे खूप छान भिजतं। मी तुम्हाला दाखवते। जेवढं चांगले डाळ तांदूळ भिजतील तेवढं जास्त चांगलं पीठ फर्मेंट होतं। दुसरी टीप अशी आहे, डाळ तांदूळ वाटताना जे आपण भिजवलेलं तेच पाणी वापरायचं आहे। थोडं थोडं मिक्सरला घ्यायचं, थोडं पाणी घालायचं आणि ते बारीक असं वाटून घ्यायचं। अशाप्रमाणे मी हे सगळं वाटून घेतलेलं आहे। तिसरी टीप अशी आहे की हे पीठ 5 मिनिटापर्यंत चांगलं फेटून घ्यायचं आहे। तुम्ही हाताने फेटू शकता किंवा मग चमच्याने फेटायचं आहे। आता हे झाकून ठेवायचं 12 तासासाठी फर्मेंट करायला। आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण चटणी बनवूया। तेल तापत ठेवलेलं, त्यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ, 1 टेबलस्पून चण्याची डाळ घालायची आहे आणि डाळ गुलाबी होईपर्यंत चांगली लाल झाली पाहिजे तोपर्यंत परतून घ्यायचं। डाळ चांगली लाल झाली की यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे असे उभे चिरून घालायचे आहेत। कांदा खूप लाल करायचा नाही, 1 ते 2 मिनिटं फक्त परतवून घ्यायचा आहे। यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत आणि पुन्हा परतवून घेणार आहोत। फक्त 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं। मग 3 मोठे टोमॅटो घ्यायचे, त्याचे मोठे मोठे तुकडे करून यामध्ये घालायचे आहेत। टोमॅटो पण चांगले व्यवस्थित परतून घ्यायचे। मग यामध्ये घालायचे 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं, हे सुद्धा परतून घ्यायचं आहे। यामध्ये मग 7-8 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत, धुवून घ्यायची आहेत, ती घातलेली आहेत। लाल मिरच्या घालायच्या आहेत, लाल सुक्या मिरच्या असतात त्या घालायच्या। तुमच्याकडे बेडगी वगैरे असतील त्या सुद्धा घातल्या तरी चालतील। थोडीशी चिंच घालायची आणि हे छान परतवून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे कांदा टोमॅटो चांगला मऊ होईल, लवकर मऊ होईल। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। यावरती आपण झाकण ठेवणार आहोत। प्लीज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। बाकी साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन। 2-3 मिनिटं झाकण ठेवल्यानंतर हे चांगलं मऊ होतं। आता मऊ होईपर्यंत हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। ही चटणी साऊथमध्ये खूप फेमस आहे आणि खरंच खूप छान टेस्टी लागते। आता मऊ होईपर्यंत परतून घेतल्यानंतर याला थंड करायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। अशाप्रमाणे मी मिक्सरला असं छान बारीक वाटून घेतलेलं आहे। याला आता आपण वरून फोडणी देणार आहोत। तेल गरम झालं की मोहरी घालायची, कढीपत्ता घालायची आणि वरून फोडणी द्यायची। आता आपण बॅटर बघूया। बघा, चांगलं फर्मेंट झालेलं आहे। जर तुम्ही जे स्टेप सांगितलेत त्या केलात ना तर खूप छान बॅटर फर्मेंट होतं। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे एकदा। छान मिक्स झालं की यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं। बॅटर खूप जास्त घट्ट होतं, त्यामुळे मी ह्याच्यात थोडंसं पाणी घालून थोडं सैल करून घेणार आहे। तुमचं पण घट्ट झालं तर थोडंसं पाणी घालून सैल करून घ्यायचं, म्हणजे ते पसरवायला बरं पडतं। आता हे छान मिक्स झालेलं आहे बॅटर, तुम्ही बघू शकता। फेटून घ्यायचं, 5 मिनिटं फेटून घ्यायचं सतत, म्हणजे याला छान जाळी पडते। डोसा तवा एकदम चांगला तापवून घ्यायचा आणि मग ह्यावरती पाणी शिंपडायचं आहे आणि सगळीकडे छान पुसून घ्यायचं आहे, म्हणजे तव्याचं टेम्परेचर नॉर्मल होतं आणि पसरवायला आपल्याला बरा पडतो डोसा। ह्याच्यावरती बॅटर घालायचं आहे 1.5 पळी इतकं आणि छान हळूवार सगळीकडे सारखं पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे डोसा सगळीकडून सारखा कुरकुरीत होतो। आता हे सगळीकडून छान परतवून घ्यायचं। वरून थोडंसं तेल घालायचं आहे, वरची बाजू सुकेपर्यंत वाट बघायचं, तेल घालायचं आणि छान कुरकुरीत होईपर्यंत खालून शेकवून घ्यायचा आहे। गॅस मीडियमच ठेवायचा। हा डोसा पलटी करायचा नाही आहे। छान कुरकुरीत असा डोसा तयार होतो, तुम्ही बघू शकता। एकदम टेस्टी लागतो। दुसरा पण बघू शकता तुम्ही, छान कलर आलेला आहे त्याला। जर तुम्हाला आणखीन चांगला कलर हवा असेल तर छोटा अर्धा चमचा साखर घाला, त्याच्याने पण खूप छान कलर येतो। मस्त कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। छान ह्याला एकदम टेक्स्चर छान येतं, चटणी पण खूप छान लागते। जर तुमच्याकडे कधी खोबरं नसेल, शेंगदाणे डाळवं नसेल तर ही तुम्ही चटणी करून बघू शकता, टेस्टी लागते। आणि आपला कुरकुरीत डोसा छान कडक झालेला आहे। तुम्ही हा नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल। रेशनच्या तांदळापासून सबस्क्राईब नक्की करा।